तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महिलांविषयी बोलताना जीभ घसरली। बोंद्रे म्हणाले होते की जी कोणी महिला असते जिला दाखवावे लागतं की मी प्रतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते, असे महिलांविषयी बेताल वक्तव्य केलं असल्याने जिल्ह्यातील भाजपा महिला मोर्चा आक्रमक झाली असून माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं। दरम्यान बोंद्रे विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केलाय आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे। विशेष म्हणजे बोंद्रे यांच्या फोटोला महिलांनी कुंकू आणि लिपस्टिक सुद्धा लावली होती। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। हा रेणुका मातेचा जिल्हा, हे रेणुका मातेचा हा तालुका, इथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा हा जिल्हा, इथे कुंकाबद्दल चोरल्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाहीये। हे सौभाग्याचं लेणं आहे। तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी कुंकू लावायचं, कोणी टिंगली लावायची, कोणी मंगळसूत्र घालायचं का नाही घालायचं, हा ज्याचा त्याचा पर्सनली आहे। आतापर्यंत काय म्हणतात की महिला आता माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। हा आपल्या श्वेताताईला बघून कोणी म्हणाल का की आपला आमदाराचा जिल्हा आहे, ती पण लेडीज आहे, सगळ्या कुंकाबद्दल हे असं बोलणं योग्य नाही। आणि शिकेल सवरलेल्या माणसांनी असं हे बोलणं अजिबात सोबत नाही त्यांना हे बोलणं। या गोष्टीचा मी सुषमा विलास चव्हाण महिला बालकल्याण सभापती म्हणून या गोष्टीचा निषेध करते। माजी आमदार जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तव्य त्यांनी वक्तव्य केलेले आहे। महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे? हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये म्हणून। मी या अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते। एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे की आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे। हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत।